देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता भाग पाडलं। आळंदीमध्ये आल्यानंतर साधी मधुकरी मिळू दिली नाही, गावामध्ये राहू दिलं नाही, डोळे फाडून टाकले, ते मिळालेलं पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळून टाकलं। अहो, इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिली नाही, अंगावर शेण दगड गोटे फेकून मारावे, अशाही समाजाबद्दल ज्ञानोबारायची जी भावना आहे की नाथ बाबा हा ग्रंथ घ्या आणि या समाजाला पुन्हा शुद्ध करून द्या, हा समाज सुधारला पाहिजे, या समाजाचा उद्धार झाला पाहिजे, याच्याकरता हा ग्रंथ एकनाथ महाराजांनी मनाशी विचार केला की या समाजानं सुखानं जगू दिलं नाही, सुखानं गावामध्ये राहू दिलं नाही, सुखाने या गावामध्ये मधुकरी मागू दिली नाही, त्या समाजाच्या उद्धाराची जी भावना आहे माऊलीची, पहा ना तुम्ही। निवृत्तीनाथ प्रसन्न झाल्यानंतर एकनाथ महाराजांना म्हणू लागले आणि ज्ञानोबारायांना म्हणू लागले की माऊली, तुम्ही ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ केला, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा। आणि मागा म्हटल्यानंतर विचार करा, त्या समाजानं आयुष्यभर त्रास दिला, एक ज्ञानोबारायला जर पहिली आठवण कोणाची झाली असेल तर या समाजाची झाली की जय खळांची व्यंकटी सांगतो। मला सांगा, अहो एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला त्रास दिला तर आपल्या मनात किती वेळ त्याच्याबद्दल चांगलं विचार करा। तरी ज्ञानोबारायांनी शेवटच्या क्षणाला आपल्या गुरुप्रती सायदान मागितलं, ते स्वतः करता नाही मागितलं, याच समाजाकरता मागितलं की ज्या समाजानं मधुकरी मिळू दिली नाही, गावात राहू दिलं नाही आणि ज्ञानोबारायांच्या आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता भाग पाडलं, त्या समाजाबद्दलची ज्ञानोबारायांची जी भावना आहे ते एकनाथ महाराजांना भावलं। आणि एकनाथ महाराज म्हणतात की काय हे संत उदार आहे की ज्या समाजाने एवढा त्रास दिला त्यांच्याच उद्धाराची शेवट सुद्धा काळजी केली, म्हणून उदार भक्त विठ्ठला संतासारखं उदार कोणी नाही, या संता परीस उदार आणि त्रिभुवनी नाही, या संतासारखं या जगात कोणी उदार नाही। तुम्ही आम्ही उदार आहोत, तुम्ही आम्ही उदार आहोत, पण तुम्ही आम्ही संधी पाहून उदार आहोत। कृपाल उदार माझा ज्ञानेश्वर